फोडी कुठे उठली उठली मोठे सर इथं आहे हा. ना मेन यांचं केंद्र बिंदू इथंच असते लंपीचं. बरोबर हा. ते 2 ते 3 किलोचं असं गाठ झालं होतं. तिथं 2 ते 3 किलोची गाठ झाली होती. मोठा गाठ. बरं. आणि मी युट्यूबवर वगैरे हा. बघितलं असताना लंपी आहे म्हणून 100% मला माहित झालं. बरं. मग सरांनी बोललं होतं हा. हेल्थ चार्जर ॲनिमल हेल्थ चार्जर हा. ॲनिमल हेल्थ चार्जर वापरलं हा. गाय रोग येऊन तर भरत नाही असं स्टेजवर बोलत होतं. बरं. ही शब्दाला मी किंमत देऊन पटकन केलो वापरलं वापरलं आणि सगळ्यांनी विचारलं किती ग्रॅम दिले ते? ते 50 ग्राम दिले. सकाळी 50 ग्रॅम संध्याकाळी 50 सर सकाळी 50 ग्राम ते संध्याकाळी 100 ग्राम. म्हणजे मिल्क चार्जर पण चालू केलं. बर दोन्ही एकदम दिलं म्हणा की. नंतर सकाळी देतो ते संध्याकाळी देतो. बर बर मग हे ॲनिमल हेल्थ चार्जर तुम्हाला काय रिझल्ट वाटला? त्याने मग ते गाठ वगैरे सगळं फक्त तुमच्या पुढे रिझल्ट बघून सगळं शरीरात आता काहीच गाठी राहिल्या नाही. सगळं गेलं सर. तर शरीरात एक 95% गेले, एक 5% दिसते. 5% फक्त कुठे तरी राहिली ती अगदी. आणि माझ्या अभ्यासानुसार हा. 99% जनावर असं त्यात होतं. लंपी एकदा झाला म्हणलं की 99% कव्हर होणं एकदा शक्य नाही 99%. नाही. 1% पडतं. आपल्या गावात साहेब किती जणांना लंपी झाला असेल? आता सध्या 21-22 सध्या चालू आहे रोग 21-22 जणांनी चालू आहे. तुम्हाला माहित आहे तशी हा माहित आहे. आणि माहित नाही तशी भरपूर असतील. आता आमची चर्चा असते ना शेतकरी चर्चामध्ये आता लंपी आले म्हणून असं सगळ्यांना कळलंय. हा. मी सगळ्यांना सांगितलं बाबा त्याचं चार्जर वापरा. ॲनिमल हेल्थ चार्जर वापरा. आता तुम्ही 1 किलो आणलो आहे की नाही? त्यातला आता किती असेल शिल्लक? 100 ग्राम 150 ग्राम 100 ते 150 ग्रॅम शिल्लक असेल. म्हणजे आता आपण वापरलं की ते 800 ग्रॅम मधलं 200 ग्रॅम असेल समजा की 600 ग्रॅम फक्त वापरले 3 दिवस वापरले. आहे की नाही? ते ना 5-6 दिवस झाले. 5-6 दिवस झालं वापरत.